हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत मनीनेस बद्दल. राईट, की मनीनेस काय आहे आणि व्हॉट इज ATM, व्हॉट इज OTM आणि व्हॉट इज ITM. ओके, सो त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. सो विल गो विथ द कन्सेप्ट. ठीक आहे, सो जे कोणी नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांनी स्पेसिफिकली प्रिव्हियस व्हिडिओज पण बघा, ज्याच्या ह्या व्हिडिओज नंतर युजली. आणि खाली लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये आपली लिंक आहे, डाउनलोड करा. जे पण एक्झिस्टिंग व्ह्यूअर्स आहेत ज्यांनी डाउनलोड नसतील केले, जेव्हा प्रिव्हियस युजर्स आहेत त्यांनी, आणि 25 फ्री टूल्सचा ॲक्सेस मिळवा, कारण 25 फ्री टूल्स आहेत ते आपल्या ओव्हरऑल क्वांट्सॲपमध्ये आहेत. सो ते तुम्ही जाऊन त्याचा ॲक्सेस घ्या आणि यूज करू शकता. राईट, सो लेट्स कम टू दी मनीनेस, की व्हॉट इज मनीनेस आणि मनीनेसवरती आपण कशा ज्या आहेत त्या ट्रेड्स बनवू शकतो. ओके, सो ट्रेड्स इन द सेन्स मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो की मनीनेसची थोडं ना आधीचे लर्निंग आहे, हे थोडी डिलीट करतो मी. ओके, ओके, सो मनीनेसवरती जर कोणी प्रिव्हियसली आधी बघितलं असेल ना, बऱ्याच व्हिडिओज आहेत मनीनेसवरती, आणि डेफिनेटली ज्या खूप बेसिक कन्सेप्ट आहेत त्या पण आहेत. राईट, बट अगेन थोडंफार आहे ते ना, मी प्रॉपर एक न्यू मार्केटमध्ये कसे असतात राईट ट्रेडर्स, राईट, त्यांच्यासाठी कसं एक्सप्लेन करायचं तसं आपण कव्हर करणार आहे मनीनेस. ओके, सो मनीनेसचा एक कन्सेप्ट जर मी सांगायचा म्हटला तर तुम्हाला तो हे सांगतं की ऑप्शनची करंट स्टेट काय, ऑप्शन कोणत्या ओव्हरऑल स्टेटमध्ये आहे, तो इन द मनी आहे की ॲट द मनी आहे की OTM आहे. सो मनीनेसचे 3 टाईप असतात. ओके, पहिला असतो ATM. ओके, सेकंड इज OTM. okay, and third means okay ITM, which is what, in the money. Okay, so let's understand the concept of ATM, OTM and ITM. okay, so पहिला आता आपण बघूया ATM कसा आपण आहे तो आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो ATM ला जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल, ओके, सो ATM इज अ सिंपल थिंग. करंट मार्केट प्राइसच्या जी पण जवळची स्ट्राईक आहे त्याला आपण ATM म्हणतो. आता ऑप्शन चेन जेव्हा तुम्ही बघत असाल की तर मल्टिपल स्ट्राईक असतात. लेट्स सी, इथे 1000 आहे. ओके, इथे ड्रॉ का नाही होते प्रॉपर. ठीक आहे, 1000 आहे, तर 1000च्या वरती मल्टिपल स्ट्राईक्स असतील किंवा 1000च्या खाली पण मल्टिपल स्ट्राईक्स असतील. राईट, सो लेट्स सी ATM आपण कसं आयडेंटिफाय करायचं. सपोज जर इथे जी प्राइस चालू आहे ती 1005 चालू आहे. ओके, ओके, सो त्याच्या जवळची जी पण स्ट्राईक असणार ना ती आपली ATM स्ट्राईक असणार. एकच मिनिट. ओके, सो 1000च्या जी पण जवळची स्ट्राईक असणार ती आपली काय असणार, ATM स्ट्राईक. सो करंट मार्केट प्राइसच्या जवळची जी स्ट्राईक असते नियर बाय करंट मार्केट प्राइस. ATM कशी ओळखायची, नियर बाय करंट मार्केट प्राइस जी असते, कारण CMP लिहितो मी इथे ड्रॉ, मे बी व्हाईट बोर्डचा काही इश्यू असेल, विच इज फाईन. ओके, सो जी पण नियर बाय एक्सपायरी जी पण नियर बाय स्ट्राईक असते ती असते ATM स्ट्राईक. ओके, OTM स्ट्राईक काय असतं, OTM मीन्स आउट ऑफ द मनी स्ट्राईक. आता आउट ऑफ द मनी युजली मी एक काम करतो, मी डिरेक्टली ना ह्याच्यावरती येतो, ऑप्शन चेन वरती येतो. ओके, सो विल गेट टू नो. ऑप्शन चेन पण तुम्हाला दिसेल की ऑप्शन चेन कशी रीड करायची आणि तुम्हाला जो कन्सेप्ट आहे तो पण समजेल. ओके, लेट्स कम टू दी ऑप्शन चेन. ओके, सो जेव्हा मी ऑप्शन चेन मध्ये इथे येतो तेव्हा यू कॅन सी ऑप्शन चेनचा तुम्हाला काही ओव्हरऑल असा इंटरफेस बघायला मिळतो. सो लेट्स सी, जर मी एक ATM किंवा OTM स्ट्राईक्स बद्दल बघायचं म्हणलं ना तर मी एक्सप्लेन करतो ATM OTM स्ट्राईक्स आहेत काय. ओके, सो पहिली गोष्ट म्हणजे जी पण स्ट्राईक करंट मार्केट प्राइसच्या जवळची असेल त्याला आपण कन्सिडर करतो ऍज अ ATM स्ट्राईक, जसं आता आपण बघितलं प्रिव्हियस ह्याच्यामध्ये. ओके, सो इथे जो आहे हा चेंज का होतोय, लेट मी चेक.
थोडाफार चेंज होते ना इथे 52,600. ठीक आहे फाईन. सो करंट मार्केट प्राइस बघा काय आहे 52,622 आहे राईट. सो जी पण स्ट्राईक जी आहे जी करंट मार्केट प्राइसच्या जवळची स्ट्राईक्स असतात त्याला आपण म्हणतो एटीएम स्ट्राईक्स. ओके सो लेट मी शेअर यू दस एक्सप्लेन यू. ओके 52,600 आहे इथे 52,620 इज अ करंट मार्केट प्राइस. सो एटीएम काय झाली ही स्ट्राईक झाली. त्याचा इथे बघा तुम्हाला थोडाफार इथे डार्कर इंटरफेस बघायला मिळते. ही जी साईड आहे ती थोडी डार्क साईड तुम्हाला बघायला मिळते. दॅट कम्स अंडर दी एटीएम. ओके त्याच्यानंतर आपण बघूया कॉल आणि पुट. ओके नाव यू कॅन सी जर मी कॉलच्या इथे बघितलं तर सिंपल ठेवा करंट मार्केट प्राइसच्या ज्या पण खालच्या स्ट्राईक्स असतील म्हणजे 52,600च्या ज्या पण खालच्या स्ट्राईक्स असतील लाईक 52,500, 52,400, 300, 200 त्या काय आहेत त्या कॉलच्या इन द मनी स्ट्राईक्स आहेत. ओके ओके ज्या पण 52,600 म्हणजे एटीएमच्या ज्या पण लोअर स्ट्राईक्स असतात ओके ज्या पण खालच्या स्ट्राईक्स असतात त्या कॉलच्या इन द मनी स्ट्राईक्स आहेत. म्हणजे हा जो ओव्हरऑल पॅच आहे ना हा थोडाफार जो फेंट ब्ल्यू म्हणू शकतो मी त्याला तुम्ही म्हणू शकतो की कॉलच्या इन द मनी स्ट्राईक्स आहेत. आणि तेच जर एटीएमच्या ज्या पण मोठ्या हायर साइड्स आहेत ओके 52,600च्या वरती 700 आहे 800 आहे 900 आहेत 53,000 आहे. सो ते काय आहेत त्या कॉलच्या आहेत ओटीएम स्ट्राईक्स. ज्या पण स्ट्राईक 52,600च्या खालच्या स्ट्राईक्स आहेत त्या आहेत कॉलच्या इन द मनी स्ट्राईक्स. आणि ज्या पण स्ट्राईक्स कॉलच्या आउट ऑफ द मनी स्ट्राईक्स आहेत त्या काय आहेत त्या आहेत कॉलच्या आउट ऑफ द मनी स्ट्राईक्स. ओके हायर स्ट्राईक्सला तुम्ही आउट ऑफ द म्हणा लोअर स्ट्राईक्सला इन द मनी म्हणू शकता. ओके त्यानंतर बघा इकडे जो आहे तो कन्सेप्ट आहे पुट साईडला. पुट साईडला बरोबर ह्याचं उलट करा. ओके ज्या पण हायर स्ट्राईक्स आहेत त्या काय आहेत पुटच्या इन द मनी स्ट्राईक्स. ओके आणि ज्या पण लोअर स्ट्राईक्स आहेत करंट मार्केट प्राइसच्या जो आपण लोअर स्ट्राईक्स आहेत 50,400, 300, 200 त्या काय आहेत त्या पुटच्या आउट ऑफ द मनी स्ट्राईक्स आहेत. ओके सिंपल लॉजिक समजा लेट्स सी 1000 वर मार्केट 100 वर मार्केट चालू आहे जास्त मी मोठी घेत नाही. ओके सर माझी एटीएम काय झाली माझी एटीएम झाली दिस ही लेवल झाली राईट 1000. आता सॉरी 100च्या वरती काय असेल 110 असेल 120 असेल 130 असेल बॉटमला काय असेल 90, 80, 70 असं असेल ना राईट. लेट्स सी प्राइस जी आहे ती काय मोमेंटम दिली 120 वरती. आता माझी कॉलची इन द मनी स्ट्राईक कोणती झाली कॉलची इन द मनी स्ट्राईक जी पण ओव्हरऑल खालच्या स्ट्राईक्स आहेत लोअर स्ट्राईक्स आहेत त्या कॉलच्या इन द मनी झाल्या. आणि ज्या पण ओटीएम स्ट्राईक्स आहेत ज्या पण हायर स्ट्राईक्स आहेत त्या काय झाला ओटीएम स्ट्राईक्स झाला. आणि माझी एटीएम जी 100 होती ती चेंज होणार 120 वरती. ओके सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. तर जेव्हा जेव्हा प्राइस जी आहे ती मोमेंटम देणार तेव्हा तुमचा जो मनीनेस आहे तो चेंज होणार. ओके सो लॉजिक सिंपल ठेवायचं. मनीनेस वरती जर मी सांगायचं म्हटलं तर ते तुम्हाला सांगतं एटीएम मीन्स ऍट द मनी ओटीएम मीन्स आउट ऑफ द मनी आणि आयटीएम मीन्स इन द मनी. ओके सो एटीएम ला आपण कसं आयडेंटिफाय करू शकतो की जी पण स्ट्राईक करंट मार्केट प्राइसच्या जवळची स्ट्राईक असते ती तुमची ऍट द मनी स्ट्राईक्स असतात. ओके आणि ज्या पण लोअर स्ट्राईक्स आहेत त्या तुमच्या असतात कॉलच्या इन द मनी आणि पुटच्या त्या असतात ओटीएम स्ट्राईक्स. ओके उलट आहे ज्या कॉलच्या इन द मनी स्ट्राईक्स असतात त्या पुटच्या आउट ऑफ द मनी स्ट्राईक्स असतात आणि ज्या पुट कॉलच्या आउट ऑफ द मनी स्ट्राईक्स असतात त्या असतात पुटच्या इन द मनी स्ट्राईक्स. ओके आता ते का असतात ते सिंपल लॉजिक समजा कॉल रायटर्सचं जर मी बघितलं तर एक मोमेंटम असतो जे अँटिसिपेट करतात की मार्केट जो आहे तो वरच्या डिरेक्शनला असला पाहिजे जास्तीत जास्त किंवा साईडवेज राईट. सो जर मी करंट मार्केट प्राइसच्या खालच्या साईडला चाललोय म्हणजे मी आधीपासूनच 1000 ला प्राइस आहे आणि मी 80 ला बाय करतोय म्हणजे मी 20 रुपये ऑलरेडी स्वस्तात विकत घेतोय त्यामुळे तो आहे तो कुठेतरी इन द मनीचा कन्सेप्ट त्याला मिळतो. ओके आणि तेच ओटीएम म्हणजे काय 1000 ची प्राइस आहे मी 1200 ला विकतोय 1300 ला त्यामुळे मी काय करतोय करंट मार्केट प्राइसच्या आहेत त्या ओव्हरऑल हायर स्ट्राईकला जाऊन विकत घेतोय. सो त्या माझ्या त्या ओटीएम स्ट्राईक्स आपण म्हणू शकतो. सेम लॉजिक तुम्ही वाईस वर्सा जो आहे तो पुट साईडला पण घेऊ शकता. ओके
सो मनीनेस वरती बरंच काही आहे. जर तुम्ही इथे बघितलं तर मनीनेसचा जो प्रीमियम्स असतात त्याचा इम्पॅक्ट पण असतो. जर तुम्ही इन द मनी स्ट्राईकचा प्रीमियम बघितलात ना तर तुम्हाला तो आहे तो इन द मनी आणि आउट ऑफ द मनी स्ट्राईकचा प्रीमियम मध्ये खूप डिफरन्स बघायला मिळतो. प्रीमियम जो आहे तो इन द मनी स्ट्राईकचा जास्त असतो ऍज कम्पेअर आउट ऑफ द मनी. ओके, जसं तुम्ही इथे बघितलात की 52,500चा प्रीमियम आहे 395, त्याच्या अजून इन द मनी आता 452, 516, 582 राईट. तेच जर हळूहळू तुम्ही हायर स्ट्राईकला जा, इथे बघा 296, 253, 217, 183 राईट. सो जसं जसं तुम्ही फार OTM जात असाल तेव्हा तेव्हा जो प्रीमियम आहे तो कुठेतरी जो आहे तो कमी होत असतो. का होत असतो? कारण इन द मनी स्ट्राईकची जी प्रोबॅबिलिटी आहे ती जास्त आहे इन द मनी क्लोज होण्याची, त्यामुळे त्याचा जो प्रीमियम आहे तो जास्त आहे. आणि आउट ऑफ द मनी स्ट्राईकची जी प्रोबॅबिलिटी आहे ती कमी आहे आउट ऑफ द मनी प्रोबॅबिलिटी आउट ऑफ द मनी इन द मनी क्लोज होण्याची राईट. सो दॅट इज व्हॉट वाय त्याचा जो प्रीमियम आहे तो कुठेतरी तिकडे तुम्हाला कमी बघायला मिळतोय. सेम लॉजिक इकडे बघा, पुढचा ज्या OTM स्ट्राईक्स आहेत त्यांचा प्रीमियम कमी मिळेल आणि ITM स्ट्राईक्सचा जास्त मिळेल. 374, 432, 495, 563, इथे बघा 320, 273 राईट. इथे जर तुम्ही नीट बघितलात ना तर OTM स्ट्राईकचा जो प्रीमियम आहे तो जास्त कमी असतो ऍज कम्पेअर दॅन इन द मनी, आणि इन द मनी स्ट्राईकचा जो प्रीमियम आहे तो जास्त असतो ऍज कम्पेअर दॅन दी आउट ऑफ द मनी. ओके, सो सिंपल ठेवा. जर कोणी येऊन विचारलं तुम्हाला की ऍट द मनी काय असते, इन द मनी काय असते, आउट ऑफ द मनी काय असतं, तर तुम्ही डायरेक्टली सांगू शकता इन द मनी मीन्स व्हॉट, की असे स्ट्राईक ज्यांची प्रोबॅबिलिटी जी आहे ती इन द मनी क्लोज होण्याची जास्त आहे. आणि व्हॉट इज आउट ऑफ द मनी? आउट ऑफ द मनी स्ट्राईक्स मीन्स व्हॉट, दोज स्ट्राईक ज्यांची जी प्रोबॅबिलिटी आहे ती कमी आहे इन द मनी क्लोज होण्याची. आणि जो एटीएम कसा आयडेंटिफाय करायचा? आपण एटीएम आपण आयडेंटिफाय करू शकतो जी पण करंट मार्केट प्राइसच्या नियर बाय स्ट्राईक असेल ती तुमची असते एटीएम स्ट्राईक. ओके, तेच जर तुम्ही थोडंफार आपण इथे ना स्टॉक्स वरती पण बघूया की डिफरंट लॉजिक विल बी सेम. ओके, बाटा इंडिया जर मी इथे बघितला, एक दुसरा जो स्टॉक आहे तो आपण इथे ओपन करूया. ओके, सो बाटा इंडिया जर मी इथे बघितलं तर बाटा इंडियाचा बघा अगेन व्हॉट वॉज द करंट मार्केट प्राइस 1506 राईट. 1510 एटीएम स्ट्राईक झाली माझी. इन द मनी काय झाले? जे पण लोअर स्ट्राईक्स आहेत ते इन द मनी झाले कॉलचे ITM राईट. आणि हायर स्ट्राईक काय झाले? OTM स्ट्राईक झाले कॉल ऑप्शनचे. सेम लॉजिक इथे पण हायर स्ट्राईक जे आहेत ते पुढचे काय झाले? इन द मनी, आणि हे झाले OTM स्ट्राईक्स. ओके, यांचा पण बघा इथे पण प्रीमियम तुम्हाला दिसेल. जे पण हायर स्ट्राईक्स आहेत इन द मनीचे, सॉरी लोअर स्ट्राईक्स आहेत इन द मनीसाठी, त्यांचा प्रीमियम तुम्हाला जेवढा इथे जास्त बघायला मिळतोय. तेच जर तुम्ही हळूहळू OTM स्ट्राईक्स वर आले तिथे बघा प्रीमियम हळूहळू कमी होत चाललाय राईट. तेच लॉजिक तुम्ही बघा इन द मनीचं पुट ऑप्शनचं प्रीमियम हाय होत चाललंय इथे 56, 60, 69, 65, 185 पण आहे इथे. आणि तेच इथे बघा OTM स्ट्राईक्सचा हळूहळू जो आहे तो कमी होत चाललाय राईट. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. सो जर तुम्हाला एखादा कॉल ऑप्शन बाय करायचा असेल आणि तुम्हाला वाटतं की डिरेक्शन येऊ शकतं तर तुम्ही काय करणार? ATM विकत घेऊ शकता किंवा इन द मनी जाऊन विकत घेऊ शकता किंवा स्लाइटली थोडाफार OTM आलात तरी चालेल राईट. आणि तेच जर तुम्हाला वाटतं की मार्केटमध्ये जर एखादी डिरेक्शन येऊ शकते खालच्या साईडला आणि तिकडे मला एखादी ट्रेड बनवायची असेल, सो व्हॉट आय डू, मी चेक करणार की तिकडे जो आहे तो मोमेंटम मला खालच्या दिशेने पाहिजे आणि मला बाईंग करायचं असेल तर मी काय करणार? मी पुट ऑप्शन बाय करणार इन द मनी स्ट्राईक्सचे किंवा ATM स्ट्राईक्सचे किंवा स्लाइटली थोडाफार एखाद दोन स्ट्राईक OTM गेला तरी चालतं राईट. सो दॅट इज द लॉजिक ऑफ द मनीनेस. सो एकदा पुन्हा बघा ही व्हिडिओ ज्यांना कोणाला मनीनेस नसेल समजलं, पण एक सिंपल कन्सेप्ट आहे, जास्त इन डिटेल जाण्याची पण कन्सेप्ट नाही आहे ही राईट. बेसिक कन्सेप्ट आहेत थोड्या, दॅट इज हे कव्हर करायचं थोडं इम्पॉर्टंट होतं, त्यामुळे आय विल कव्हर दिस कन्सेप्ट. ओके, सो ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. सेकंड गोष्ट, जाण्याच्या आधी एवढं लक्षात ठेवा की खाली जे आहेत त्या प्रिव्हियसली खूप व्हिडिओज आहेत डिटेलमध्ये आहेत आणि PCR बद्दल, व्होलॅटिलिटी बद्दल, ऑप्शन रायटिंग बद्दल, पोझिशनल ट्रेडिंग बद्दल खूप काही गोष्टी आपण रिकव्हर केल्या आहेत. एकदा जाऊन व्हिडिओज बघा. कमेंट सेक्शन मध्ये जेव्हा तुम्ही बघाल डिस्क्रिप्शन मध्ये जे आहे ती लिंक दिली आहे. काही क्वेरीज असतील ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि लाईक करून जा. जेवढ्या जास्त तुम्ही लाईक कराल तेवढा जो आहे तो आपण इन डिटेल अजून कन्सेप्ट आणणार आहोत. ओके, सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाइम. बाय बाय.